Co-powered by Techno. लहान होता त्यावेळेस, परंतु प्रत्यक्षात खूप त्यांनी खूप काम केलं. आणि आम्ही ह्या वाड्यातच जेवायला आलो होतो 2 वेळेस. मनोहर जोशी सर पण आले होते त्यावेळेस. आणि तुम्हाला सांगतो की सगळ्या म्हणजे भूम परांडा तर सोडून द्या, पण धाराशिव म्हटलं की आम्ही ज्ञानेश्वर पाटील म्हणायचो. धाराशिव असं काय करून राहते ज्ञानेश्वर पाटील. ते भूम परांड्याचे जरी असले तर ते पूर्ण जिल्ह्याचेच आहे असं समजायचं. आणि एक प्रकारचं त्यांचं जे मागणं होतं, बोलून सगळ्यांशी बोलून चालून गोड बोलून हसून खेळून हे करणं, हे सगळ्या लोकांना दुर्दैवाने ते आजार काय झाला आणि आजारातून बरे पण व्हायला लागले होते, पण मग लगेच कॉम्प्लिकेशन झालं शरीरामध्ये आणि मग ते गेले. आमची एक 2 महिन्यापूर्वी अशी चर्चा चालू होती आम्ही सगळे कोण काय तर त्यावेळेस मीच म्हटलं होतं की ज्ञानेश्वर तात्या आहे तिथे. नाही ते तब्येत ठीक झाली ती. म्हटलं मुलगा आहे मग त्यांचा. आम्ही सगळ्यांनी ते चर्चा केली मुलगा. आणि ते मुलाचं नाव त्याने आमच्या त्या यादीत लिहिलं पण साहेबांनी, सगळं लिहिलं. पण तो प्रत्यक्षात आता हे असे जातील माहीत नाही. आणि लोकसभेमध्ये त्यांनी जवळपास 85,000 लीड दिली, म्हणजे थोडासा खेळ नाही आहे. जबरदस्त काम केलं त्यांनी. एक जो गद्दार झालेला मंत्री आहे त्याच्या विरोधात उभं राहून त्या ठिकाणी केला. आत्ता ही गरज त्यांची अशी होती की ते इथं पाहिजे तर मुलाला निवडून आणण्यासाठी. पण मुलाला आता तर निवडून येणारच, काय प्रश्नच येत नाही. पण एक आहे ना, एक प्रकारचं तुम्हाला सांगतो की पक्षाला ताकद देणारे व्यक्ती म्हणजे तेच केले. पण मुलगा चांगला आहे, हुशार आहे, जिल्हा प्रमुख आहे, चांगलं आहे. आणि सहानुभूतीची लाट असते ती, ते पण आहे. आणि ह्याने किती जरी काही केलं तानाजीने, तुम्हाला सांगतो ज्यावेळेस उद्धव साहेबांना आम्ही आलो होतो ना, त्यावेळेस त्यांनी ते शिवजयला काय असतं ते त्यात आले होते. त्यावेळेस मी उद्धव साहेबांच्या बरोबर आलो होतो. पण तात्या बाजूला म्हणून येऊन म्हणतात ते हा टिकणार नाही. म्हटलं हे मी एक 10-15 दिवसापासून मी पाहतो त्यांची हे. तर मी इथलं संपर्क प्रमुख होतो ना, त्यावेळेस ते काही जरा थोडे पुढून राहायचे. मी संपर्क प्रमुख आहे, मी खासदार होतो. हे जास्त काय असेल मग म्हटलं ठीक आहे, हे असे किती जरी येतील किती जातील. साहेबांना गाडीत बसल्यानंतर सांगितलं मी, साहेब हा माणूस टिकणार नाही आपल्याकडं. आणि तो टिकलाच नाही, असं झालं. पण आज तात्या आपल्यातून नाही आहे, आज निघून गेले. सगळे कार्यकर्ते पदाधिकारी खूप दुःखी झाले. आणि मी हे सांगेन की पक्षसुद्धा त्या ठिकाणी तात्यांच्या दुखून याच्यामुळे गेल्यामुळे दुःखीत आहेत. पण तो पूर्ण पाठिंबा मुलावर राहील पक्षाचा. आणि म्हणून मी माझ्यातर्फे आणि आपल्या संपूर्ण मराठवाड्याच्या शिवसैनिकांतर्फे तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. तात्यांच्यामुळे कोणी मागू पण शकत नाही आता की आम्हाला द्या, ही जागा आम्हाला आहे. तात्यांच्यामुळे तर त्या ठिकाणी तात्यांच्या घरातच ही सीट येईल. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.